विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होणार। जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्याला 7 ते 10 वर्षांची कैद तर 1 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होणार असल्याचे विधेयकात नमूद। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाणार आहे। धर्मस्वातंत्र्य विधेयकाबाबत चर्चा होईल तेव्हा विषय मांडू, या कायद्याची काय गरज आहे? विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न। काही विषारी मंत्री पोसले जात आहेत, कायदे आणून 2 धर्मात तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची वडेट्टीवारांची टीका। विधेयक काल आता इंट्रोड्यूस झालेला आहे, परवा आता यावर चर्चा होईल, त्यावेळेस आम्ही मांडू। आज नक्कीच बोलणार या कायद्याची काय गरज आहे। काही विषारी मंत्री पोसले जात आहेत, ते सरसकट सगळे काय म्हणजे त्यांना जे शपथ घेत आहेत ती शपथसुद्धा आपण घेतली, ती काय त्यातले वाक्याचं शब्दाचा अर्थ तरी यांना कळतो का आपण पाहतोय। त्यामुळे हे कायदे आणून अशा पद्धतीचे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी आणलेलं हे विधेयक आहे, त्यावर चर्चा होईल। अजित पवारांच्या अपघाती निधनावर आज तरी विधिमंडळात चर्चा होणार का, हा प्रश्न। 293च्या प्रस्तावानुसार विरोधकांकडून 3 दिवसांपासून मुद्दा सभागृहात चर्चेला आणण्याचा प्रयत्न, तर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं। राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, पण याबाबत अजून कोणताही निर्णय नाही, चर्चा नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चेनंतरच अंतिम निर्णय। सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही। कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला, पण त्यांनी उमेदवार उतरवलेत। हे अनेक नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही। अशा हे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी 103 शिक्षक निलंबित। राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातल्या कारवाईची माहिती। परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीमुळे समोर आले गैरप्रकार। शिक्षण मंडळाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई। नंदुरबारच्या शहादामधल्या सुलवाडा येथील उन्हाच्या तडाख्याने जळाला टरबूजचा मळा। वाढत्या तापमानाचा शेती पिकांना मोठा फटका। तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचल्यानं टरबूजाचं पीक जळालं। वाढत्या उष्णतेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा पुन्हा संकटात। टेम्परेचर वाढलं 5-10 दिवसापासून तर 50% माल खराब झाला। किती लागवड खर्च केला होता? त्याला लगभग 4.5 लाख रुपये खर्च केलेला आहे, पण अजून नफा पण नाही झाला। किती नुकसान झालंय तरी? 50% नुकसान। धाराशिव जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी संकटात। हवामान बदलामुळे आंब्याचा मोहर आणि लागलेले आंबे देखील गळून पडण्याची भीती। पंचनामे करून मदत देण्याची आंबा उत्पादकांची मागणी। यंदा भरपूर तोवर आलता आंब्याला, पण या हवामान बदल असल्यामुळं सारखंच आबाळ येणं ही ती तोवर तर सगळं गळाला, आणि जे राहिला ते आपलं कैऱ्या लागले ती सुद्धा गळाले। ते खर्च तर भरपूर होतोय, 40-50 हजार रुपये फवारणीला गेले ते, काहीच उपयोग नाही। त्याच्यामुळे शासनाने पंचनामे करावी आणि शेतकऱ्याला मदत द्यावी। भंडाऱ्यात रस्त्यावर वाघाचा नाईट वॉक। लाखनी तालुक्यातील जांभळी येथे निलागोंदी मार्गावर वाघ आढळल्याने वाहनधारकांची उडाली भंबेरी। व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। नाशिकच्या काळाराम मंदिरावर आता अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार। 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय। काळाराम देवस्थानच्या माध्यमातून तयारी सुरू। भाविकांच्या मागणीनंतर विश्वस्तांचा निर्णय। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील टीसीनं मिळवला कोटीचा दंडवसुलीचा मान। मोहम्मद शम्स चांद यांची तिकीट तपासणी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी। चालू आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांहून अधिक महसूल वसूल करण्याचा बहुमान। धुळ्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात।
71 जागांसाठी तब्बल 19,588 अर्ज. उमेदवारांना उन्हाचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सोयी सुविधा उपलब्ध. अहिल्यानगरच्या पारनेरमधल्या ढवळपुरी हादरली. कीर्तनकार महाराजाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अण्णा गुंठाळला अटक. 17 वर्ष मुलीवर 5 वर्षांपासून धाक दाखवून अत्याचार करत होता. आरोपीला पारनेर पोलिसांकडून तत्काळ अटक. नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणातील आणखी एका जखमी महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू. दुर्घटनेतील मृत्यूची संख्या 25 वर पोहोचली आहे. सोलापुरातील स्वागत नगर परिसरात वृद्ध दाम्पत्याची गळा दाबून हत्या. महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ असं हत्या झालेल्या दाम्पत्याचं नाव. महादेव मंचाळ बीएसएनएल मधून सेवानिवृत्त. पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. आरोपी फरार. कोल्हापुरात आदमापूरच्या संत बाळूमामा भंडारा यात्रेत भाविकांना विषबाधा. शीतपेय पेल्यानं भाविकांना उलटीचा त्रास. 50हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. सांगलीत खासगी बसला अचानक आग. शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचा अंदाज. शॉर्ट सर्किट झाल्यानं लक्षात येताच सर्व प्रवासी चालक गाडीतून बाहेर पडले. जालन्यातून आली होती ट्रॅव्हल्स. नांदेडच्या किनवटमधील इस्लापूर येथील मुख्य मार्केट परिसरात मध्यरात्री भीषण आग. घटनेत 4 ते 5 दुकानं जळून खाक. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. हरभरा पिकाची गंजी अज्ञातानं पेटवली. 2 एकरवरील पीक जळून खाक. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील सापनाई गावातली घटना. शेतकरी अशोक सुरवसे यांच्या शेतात काढून ठेवला होता हरभरा. सांगलीच्या कौलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित ख्रिश्चन प्रार्थना सभेमध्ये अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार. 6 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. ले हँड प्रे केल्यामुळे आजार कमी झाल्याचं सांगत अंधश्रद्धेचा प्रचार. संयोजकांकडून प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन झाल्याने प्रशासनाकडून सदर कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली परवानगी रद्द करण्यात येत असून कौलापूर येथे दिनांक 14/3/2026 ते दिनांक 15/3/2026 या 2 दिवशी होणारे सर्व कार्यक्रम जे महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवलने आयोजित केले आहेत ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. मायकेल बी जॉर्डनला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार. टिमोथी चालमेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो होते शर्यतीत. ऑस्कर पुरस्कारात जेसी बकले ठरली सर्वोत्तम अभिनेत्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.